आदाब, नमस्कार, सत श्री अकाल। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी दर्शकों का स्वागत है। पेश है आज की ताजा और अहम खबरें। होटल दिल्ली दरबार द्वारा अकोला में अचीवर अवार्ड शो 18 जनवरी 2025 को हुआ आयोजित। अकोला पातूर रोड पर स्थित होटल दिल्ली दरबार में 18 जनवरी को आयोजित अचीवर्स अवार्ड द ग्रैंड होटल दिल्ली दरबार तारिक खान की ओर से अकोला के विभिन्न क्षेत्रों में अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले प्रभावशाली हस्तियां, जिनमें सामाजिक क्षेत्र, पत्रकारिता, कोरोना युद्ध, खेल जगत के अलावा अन्य क्षेत्र में अपने कार्य से सभी को प्रभावित किया और अकोला का नाम देश के कोने कोने तक पहुंचाया, उनका समावेश है। इन सभी हस्तियों को अकोला अचीवर्स अवार्ड 2025 से अकोला के जिलाधिकारी अजीत कुंभार और CEO मैडम के हाथों से दिया गया और जिलाधिकारी अजीत कुंभार ने इस भव्य और रंगारंग अवार्ड सेरेमनी का होटल दिल्ली दरबार के संचालक तारिक खान और उनके फैमिली का अभिनंदन किया। साथ ही CEO मैडम ने भी इस कार्यक्रम को देखकर खुशी के साथ आभार व्यक्त किया और हार्दिक शुभकामनाएं तारिक खान को दी है। देखिए अकोला से हमारे रिपोर्टर इरशाद अहमद की खास रिपोर्ट। अगर आप हमारे चैनल से नए जुड़े हैं और देखना चाहते हैं ताज़ा अपडेट्स, तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और चैनल को लाइक करें, शेअर करें और हाँ, कॉमेंट जरूर करें। होटल दिल्ली दरबार यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा एक अवॉर्ड इथे आयोजित केलेला आहे। मला वाटतं की फूड अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये अशा शहरांमध्ये अशा प्रकारचा अवॉर्ड देणारी पहिलीच संस्था असावी असं मला वाटतं की महाराष्ट्रात अशा प्रकारचा अवॉर्ड शक्यतोवर NGO किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स अशा प्रकारचे अवॉर्ड देतात, परंतु एक फूड अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे संस्था ज्यांचा या विषयाशी काही तसा संबंध नाही आहे, परंतु एक सामाजिक जाणीव आणि समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना ओळखणं, त्यांना त्यांच्या कामाची पोच पावणी विशेष अभिनंदन यासाठी पण करतो की त्यांनी त्यांच्या ज्या माताजी आहेत त्यांना इथे स्टेजवरती बोलवलेलं आहे आणि पूर्ण प्रोग्राम होईपर्यंत ते आमच्यासोबत इथे आहेत। आपण सर्वजण आपल्या आईवडिलांमुळे इथे असतो आणि आपल्या यशाच्या वाटचालीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो। आजही इथे बहुतांश अवॉर्डी जे होते त्यांचे कोणी वडील होते, आई होत्या, तर अशा आपल्या पालकांचं जे आपल्या योगदान आहे आपल्या जडणघडणीमध्ये खूप वैभवशाली अशी आपली संस्कृती आहे आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये विविध सण उत्सव पार पडले। अगदी 2 वेळेला माझ्या कालावधीमध्ये कावड यात्रा असेल, सार्वजनिक गणेशोत्सव असेल, ईद असेल, ईदचा जुलूस असेल, त्यानंतर नवरात्र उत्सव असेल, अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या सगळ्या सणांमध्ये मी बघितलं की इतर धर्मियांचे सुद्धा नागरिक उत्स्फूर्ततेने सहभागी होतात। फक्त सहभागी होत नाहीत तर तिथे येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा देखील करतात। तर अशा प्रकारची संस्कृती मला वाटतं आपल्या अकोला शहरात आणि जिल्ह्यात एकमेव असेल। मी याबद्दल सर्व जे सन्माननीय मान्यवर आहेत ज्यांना आज इथे पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारची आपली ही जी काही संस्कृती आहे ती पुढच्या पिढीला देखील देण्याचं आपण काम करत आहात। आणि अकोला शहराची जी काही ओळख आहे, गेल्या महिन्याभरामध्ये मी आज असा एक 4था कार्यक्रम आयोजित केल्याचं बघतोय ज्याच्यामध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलवलेलं आहे। मी काही कालावधीपूर्वी अकोला आयडल या कार्यक्रमामध्ये सुद्धा उपस्थिती दाखवली होती। तर आता ज्याची मुगलीनं अतिशय सुंदर असं गाणं म्हटलं ती त्यावेळी देखील तिथं होती। तर असा कार्यक्रम असेल, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामधली अभिनयाचं कौशल्य, दिग्दर्शनाचं कौशल्य ओळखण्यासाठी विश्वास करंडक अशी एक स्पर्धा इथं आपल्या येत होते। अकोला गार्डन क्लब सारखा पर्यावरणपूरक काम करणारे क्लब आपल्या इथे आहे आणि आता हे द ग्रँड हॉटेल दिल्ली दरबारचा अकोला अचीवर्स अवॉर्ड असेल। तर अशा प्रकारचे एका महिन्यामध्ये 4 कार्यक्रम आपल्या शहरामध्ये होतात। तर मला वाटतं की आपलं शहर खरंच खूप प्रगल्भ आहे, इथले लोक खूप जाणते आहेत आणि आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यातील बहुतांश लोकांना मी स्वतः ओळखतो। त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे सहकारी असतील किंवा NGO मध्ये काम करणारे असतील, डॉक्टर्स असतील, म्युझिशियन्स असतील, सोशल सर्व्हिसमधले लोक असतील, या सर्वांना मी काही प्रमाणात ओळखतो आणि मला वाटतं निश्चितच ते या अवॉर्डचे हकदार आहेत। आज त्यांना अवॉर्ड मिळाला, त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ते इथून पुढे देखील फक्त जिल्हा पातळीवरती नाही तर राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती आपलं कर्तृत्व बजावतील अशी मला आशा आणि अपेक्षा आहे।
यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आज अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या कुटुंबियांचं देखील अभिनंदन करतो. परत एकदा द ग्रँड हॉटेल दिल्ली दरबार यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केला आणि त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.